नमस्कार. आज आपण हैदराबादी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. पनीरची भाजी तुम्ही बरेच वेळा खाल्ली असेल, परंतु एकदा या पद्धतीने हैदराबादी पनीर नक्की बनवून बघा. यासाठी ना काजू लागतात ना मगजबीज, अगदी घरच्या साहित्यामध्ये भाजी तयार होते. तर सगळ्यात आधी इथे मी 1 पाव पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे आपल्याला चौकोनी तुकडे न करता असे लांब आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पनीर हैदराबादी बनवतो त्यावेळेला पनीर आपल्याला फ्राय करूनच वापरायचं आहे. तर इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. जर थंड तेलामध्ये जर पनीर घातलं तर पनीरचे तुकडे होऊ शकतात. तर पनीरचे तुकडे होऊ नये यासाठी आपल्याला गरम तेलामध्येच पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि पनीर फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आहे. लो फ्लेमवर पनीर फ्राय करायचं नाही. आणि हैदराबादी पनीर आपण जेव्हा बनवतो तेव्हा बघा या पद्धतीने असा गोल्डन ब्राऊन कलर पनीरला आला पाहिजे. तर या ठिकाणी आपलं हे पनीर छान फ्राय झालेलं आहे. आता आपण हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे. त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर कांदे बघा आपल्याला अगदी बारीक अजिबात चिरायचे नाही. कांद्याचा फक्त 2 फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण यामध्ये कांदा घालूयात. ही भाजी करण्यासाठी जास्त मेहनत अजिबात करण्याची गरज नाही. आता प्लेटमध्ये घेतलेलं सगळं साहित्य मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कांदेसुद्धा आपल्याला अजिबात बारीक चिरायचा गरज नाही. आणि या भाजीसाठी आपल्याला ना काजू लागतात ना टोमॅटो. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये अगदी मस्त टेस्टी अशी ही भाजी आपली तयार होते. आता हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटण तयार करायचं. तर आता ग्रेव्हीसाठीचं हे वाटण आपलं तयार झालं. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे. या भाजीसाठी जास्त भांडे भरवण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. एकाच पॅनमध्ये आपली भाजी तयार होते. आता हे वाटण अगदी 2 ते 3 मिनिटं याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कुठल्याही भाजीला टेस्ट छान यावी यासाठी आपल्याला वाटण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी दही घेतलं. यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची, पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचे. आता हे सगळे मसाले दह्यासोबत आपण चांगले फेटून घेऊ. या भाजीसाठी खूप जास्त मसाले वापरण्याची सुद्धा गरज नाही. अगदी कमी मसाल्यांमध्ये मस्त टेस्टी भाजी तयार होते. दही आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. तोपर्यंत इकडे आपलं वाटणसुद्धा अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे. आता फेटून घेतलेलं दही आणि मसाला यामध्ये घालायचा. दही घातल्यानंतर वाटणासोबत आपल्याला कंटिन्युअसली हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. कारण आपण यामध्ये दही घातलेलं आहे. दही फाटू शकतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कंटिन्युअसली हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे. याला छान बबल्स येईपर्यंत. या ठिकाणी बघा आता आपला हा मसाला चांगला शिजून झाला. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. तर ही ग्रेव्ही आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही आहे. तर या ठिकाणी फक्त ग्रेव्हीसाठी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता. आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवू आणि ही ग्रेव्ही आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. 5 मिनिटानंतर आपण ग्रेव्ही चेक करू. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग तुम्ही बघू शकता. अगदी आपण ढाब्यावर किंवा मग रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीची पनीरची भाजी खातो अगदी तसाच कलर आलेला आहे. व्यवस्थित त्याला सगळीकडून चांगलं मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम घातल्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि याची चवसुद्धा अप्रतिम लागते.
फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर दुधावरची साय 2 ते 3 चमचे घ्यायची आणि त्यामध्ये 1 चमचा दूध घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं. आपली फ्रेश क्रीम घरच्या घरी तयार आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर घालूया. पनीर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे पनीरचे तुकडे होणार नाही. सगळ्यात शेवटी घालायची आहे कसुरी मेथी. तर कसुरी मेथी तव्यावर थोडीशी भाजून आणि हाताने छान क्रश करून घालायची. कसुरी मेथीचा फ्लेवर यामध्ये अप्रतिम लागतो. तर अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी आपली पनीर हैदराबादी तयार झाली. थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीमने गार्निश करूया आणि गरमागरम पनीर हैदराबादी सर्व करूया. धन्यवाद.